महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि इथे काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपण काय सांगाल या ठिकाणी सर्वच पक्ष या ठिकाणी प्रभाग 7 मध्ये निवडणुकीला रिंगणात आहेत आणि आपापले उमेदवार उभे केले आहेत। या निवडणुकीच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे? या निवडणुकीत आम्ही BJP पक्ष ह्या आमच्या त्रिशूल मित्रमंडळातर्फे BJP पक्षाला आम्ही आमच्या पॅनलला आम्ही सपोर्ट करणार आहे। कारण की गणेशदादा माळी हे ह्या परिसरातले एक उत्कृष्ट आणि म्हणजे असं एक योग्य व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आम्हाला वारंवार प्रत्येक वेळीला सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे। असं कोणतंही काम त्यांनी एखादा आम्ही कॉल केला आहे किंवा असं झालं नाही असं झालेलं नाही आहे। प्रत्येक देवळापाशी कमांड किंवा असं प्रत्येक गणेश मंडळाला वगैरे त्यांनी भरभरून मदत केलेली आहे। परत देवळापाशी स्ट्रीट लॅम्प वगैरे सगळं केलेलं आहे। माझ्या दवाखान्यापाशी पण उजेड पडत नव्हता, एक फोनवर त्यांनी आम्हाला लाईटचं काम वगैरे करून दिलेलं आहे। आणि अशामुळे आम्ही ह्या वेळेला पण गणेशदादा माळींनाच मतदान करणार आहे। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्ष या ठिकाणी ताकदीने निवडणूक लढवताना दिसत आहेत। प्रभाग 7 मध्ये पण आता तुम्ही पाहताय, काय नेमकं तुमची भूमिका असणार आहे? प्रभाग 7 मध्ये सुरेश भाऊ खाडे यांनी जे उमेदवार दिलेले आहेत भाजपचे, ते गणेश माळीच्या नेतृत्वाखाली परत बाकीचे 3 पण उमेदवार व्यवस्थित आहेत, चांगले आहेत। आणि ह्याच्या अगोदरचा गणेश माळींचा अनुभव आम्हाला चांगला आहे। त्यांनी प्रत्येक वेळेला आमच्या कोळेकर मठ परिसरामध्ये जे काय अडचणी वगैरे आले त्यांनी एका फोनवर अथवा समक्ष भेटून त्यांनी आम्ही सांगायच्या अगोदरसुद्धा त्यांनी आमच्या अडचणी दूर केलेल्या आहेत। त्यामुळं त्यांच्याबरोबर परत ते 3 उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांनी योग्य निवडलेले आहेत। त्यामुळं आमचा पूर्ण भाजपला पाठिंबा आहे। नेमकं तुमच्या मंडळाचं नाव काय आणि तुम्ही कोळेकर मठ परिसर रुद्रपशुपती गणेशोत्सव मंडळ। तुम्ही सांगितलं की या ठिकाणी मदत होते, खरोखर या ठिकाणी विकास झाला का या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये? झालेला आहे। आम्हाला जो जशा पद्धतीने काय पाहिजे ते झालेलं आहे, म्हणजे असं आहे। तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव काय आणि या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात सर्व उमेदवार या ठिकाणी उतरलेले दिसत आहेत, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? माझं नाव अनिल पोद्दार, लाडाचा गणपतीचा मी अध्यक्ष आहे। आजपर्यंत आमच्या मंडळाला गणेशदादा माळे यांनी भरपूर सहकार्य केलं आणि यावेळेस त्यांच्या BJPच्या पॅनलला आम्ही मंडळाच्या वतीनं मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे। कारण गणेश माळेंनी आज गेल्या 5 वर्षामध्ये सामाजिक कार्यामध्ये सगळ्या कार्यामध्ये त्यांचा आम्हाला सहकार्य आहे आणि त्यामुळं आम्ही मंडळानं ठरवलं की गणेशदादांना सपोर्ट करायचा आणि गणेशदादांना विजय हा झालेलाच आहे। तरी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी बोलतो की इथून पुढं गणेश माळींना सपोर्ट करायचा, त्यांच्या पूर्ण पॅनलला सपोर्ट करायचं, पॅनल टू पॅनल मतदान करायचं असं आम्ही ठरवलं आहे। या ठिकाणी आपण आता या ठिकाणी खंडोबा देवालयाच्या परिसरामध्ये आपण होतो आणि इथं असणाऱ्या 3 गणेशोत्सव मंडळाने भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 7 मधल्या पॅनलला या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। मंडळाच्या वतीनं या ठिकाणी यांचं म्हणणं एवढंच आहे की गेल्या 5 वर्षामध्ये इथले विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या निधीतून, त्यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीमधून या ठिकाणी गणेश माळी यांनी इथे विकास कामं केली आणि आता या ठिकाणी भाजपनं गणेशदादा माळीसोबत आता 3 नवे चेहरे दिलेत। त्यामुळे या नवीन चेहऱ्यांसाठी आणि गणेशदादा माळी यांच्यासाठी यांनी पूर्ण भाजपच्या पॅनलसाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज।